बाबासाहेबांचं आयुष्य संपूर्ण स्ट्रगल ही बाबासाहेबांचा विचार ह्या देशाला वाचू शकतो आणि येथील भारत मातेला खऱ्या अर्थाने महान करता येईल यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलं. पण संविधान आहे म्हणून आपल्या भारतीय गरिबांना जीवदान आहे. जय भीम. मी राजेंद्र झेंडे. सार्वभौम राष्ट्र या डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आज या ठिकाणी आपणासोबत आहेत त्रैलोक्य बौद्ध संघाचे ज्येष्ठ धम्मचारी बोधिसेन गुरुजी. तर आपण आता जाणून घेऊया की आज जिकडे तिकडे जयंतीचा माहोल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती होत आहे आणि ही जयंती बऱ्याच ठिकाणी DJ लावून नाचून केली जाते, बऱ्याच ठिकाणी वैचारिक प्रबोधनाने केली जाते. तर आपण जाणून घेऊया सरांचं मत की जयंती कशी असावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं स्वरूप कुठल्या प्रकारचं असावं याविषयी आता आपणासमोर सरमत मांडतील. तर सर, आपण या विषयावर जरा प्रकाश झोत टाकावा. तर आदरणीय झेंडे सर आणि पडवळ सर यांनी सार्वभौम चॅनलमार्फत आज चैत्यभूमी येथे येऊन उद्याची जयंती कशी साजरी केली जाणार याच्यावर त्यांनी माझे विचार प्रकट करण्याची विनंती केली आहे. बंधू आणि भगिनींनो, फार आनंद होतो आहे की बाबासाहेबांसारखा महापुरुष आपल्या समाजाला मिळाला, आपल्या भारताला मिळाला आणि त्यामुळे आज आपला समाज भारत जगामध्ये महान झालेला आहे. कारण बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं वरदान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जगाला लोकशाहीसाठी संविधान दिलेलं आहे. त्यामुळे हा महापुरुषाची जयंती साजरी करायची असेल तर नुसता गाणे किंवा नाचणे एवढा जल्लोष नको आहे. त्याला दुसरीही अंग आहे, प्रबोधन पाहिजे, त्याला सभा संमेलन पाहिजे, त्याला साहित्याचं अंग पाहिजे. कारण हा समाज विचारावर आधारित आहे. आज जगामध्ये आयडिया काम करते, विचार काम करतो आणि बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे विचार देण्यात समर्पित केलेलं आहे. त्यामुळे आपण जे काय DG इतर जे काही उपक्रम करतो, ख्या मजा करतो जयंतीमध्ये, त्या आनंदाबरोबर आपल्याला मनाला खाद्य देण्यासाठी प्रबोधन, प्रवचन, सभा संमेलनासारखे उपक्रमसुद्धा राबवणं आवश्यक आहे. कारण देश मोठ्या कठीण परिस्थितीतून जातो आहे. अशावेळी बाबासाहेबांचे विचार लोकांच्या समोर प्रकट करण्यासाठी आमच्यासारखे धम्मचर्य असतील, आमच्यासारखे बौद्धचर्य असतील, आमच्यासारखे भिक्षू असतील, आमच्यासारखे प्रज्ञाचक्षू असतील, आमच्यासारखे धम्माचं काम करणारे विविध प्रचारक आणि प्रसारक नेते जाणते असतील, या सर्वांची आज ड्युटी आहे की बाबासाहेबांचा विचार ह्या देशाला वाचू शकतो आणि येथील लोकशाही अधिक सुरक्षित करण्यासाठी संविधानावर जास्त लोकांनी आपले विचार प्रकट केले पाहिजे. कारण संविधान आहे म्हणून आपल्या भारतीय गरिबांना जीवदान आहे आणि म्हणून आज काळाची गरज आहे की संविधानावर जास्तीत जास्त ह्या जयंती उत्साहामधून प्रबोधन होणं काळाची गरज आहे. सर आत्ताच म्हणाले की संविधानावर जास्तीत जास्त प्रबोधन होण्याची गरज आहे. बरोबर आहे सर. पाठीमागे महासत्ता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असे म्हणाले होते की भारताचं संविधान आहे तोपर्यंत भारताच्या एकतेला आणि अखंडतेला धोका नाही आहे. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हे संविधान धोक्यात येत आहे की काय. तर अशा आजच्या या परिस्थितीत आणि येणाऱ्या जयंतीच्या तोंडावर आपण आंबेडकरी समाजाला आणि 19 भारतीय समाजाला काय संदेश द्याल? बाबासाहेबांचं आयुष्य संपूर्ण स्ट्रगल म्हणजे लढाई समाजाला, भारताला उन्नत
प्रबुद्ध भारत करण्यासाठी समर्पित झालेली आहे. आणि त्यामुळे हा देशामध्ये प्रधानमंत्री जरी काही वेगळं म्हणत असले पण त्यांच्या कार्यकर्ते वेगळे संविधानाविरुद्ध त्यांचं आचरण दिसतं आहे. त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे की बाबासाहेब म्हणाले ह्या देशाला शेटजी भटजीचं जे काय सरकार आलं तर ते धोकेदायक आहे, लोकशाहीला हानिकारक आहे. मनमाडच्या परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही ह्या देशाला धोकेदायक आहेत. तर खरी लोकशाही येण्यासाठी शेतकरी, कामकरी, सर्व प्रकारचे जे तळागाळातील जे वर्ग आहे, जो जनता आहे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले असो, पण शेतकरी महत्त्वाचा आहे, कर्मचारी महत्त्वाचा आहे. ह्या देशातला जो तळागाळाचा समाज आहे त्याला एकत्र येऊन त्याच्यामध्ये इथल्या भारतीय लोकांना कसं वेल सेटल करता येईल, त्यांचं जीवन कसं सुरक्षित करता येईल, त्यांना खऱ्या अर्थाने भारत मातेला खऱ्या अर्थाने महान करता येईल, यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलं. आणि या संविधानातून आज आपण जगामध्ये डेमोक्रॅसी कंट्री नंबर 1 आहोत. भारताला जो काही मान सन्मान जगामध्ये मिळतो आहे तो भारत हे लोकशाही प्रधान राष्ट्र असल्यामुळे आज आपल्याला युनोमध्ये प्रथम दर्जा मिळतो आहे. आणि तो दर्जा कायम राहण्यासाठी मी विनंती करीन, सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांनी भारतीय संविधानाला अधिक ऊर्जाविस्त येण्यासाठी तळागाळामध्ये जाऊन समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची आज देशाला कधी नव्हती एवढी गरज आहे असं मला वाटते. तर हे होते आदरणीय धम्माचारी बोधिसेन, ज्याने आपल्याला संदेश दिलेला आहे की भारतीय समाजातील सर्व तळागाळातील लोकांनी या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन काम करणं ही आज काळाची गरज आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.